पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक आणि अत्यंत थरारक घटना समोर आली आहे। तालखेड येथे सासरवाडीत राहणाऱ्या एका 33 वर्षीय तरुणाचा अज्ञात आरोपीने तीक्ष्ण हाताने सपासप वार करून निर्घुण खून केला। विकास दत्तात्रय वाघमोडे, वय वर्ष 33, मूळ राहणार किट्टी अडगाव असे मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेमुळे संपूर्ण माजलगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून जुन्या वादातून हा खून झाला असावा अशी चर्चा परिसरात सुरू आहे। विकास वाघमोडे यांनी काही वर्षापूर्वी तालखेड येथील रहिवासी अरुण नारायण राऊत गुरव यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता। विवाहानंतर काही काळाने विकासच्या सासू-सासऱ्यांचे निधन झाले, त्यामुळे सासरच्या शेतीची आणि घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी विकास गेल्या 5 वर्षापासून तालखेड येथेच सासरवाडीला पत्नीसोबत राहत होता आणि तेथील शेतीची देखभाली करत होता। रोजच्या प्रमाणे विकास सकाळी शेतात जातो असं सांगून घराबाहेर पडला, मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने पत्नी आणि नातेवाईकांच्या मनात पाल चुकचुकली। त्यांनी परिसरात सर्वत्र त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही। काल सायंकाळी तालखेड जवळील खंडोबावाडी परिसरात विकासचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। अज्ञात मारेकऱ्यांनी विकासच्या गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार केले होते। मृतदेहाची अवस्था अत्यंत छिन्नविच्छिन्न झाली असून हा पूर्वनियोजित खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जुन्या कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही वादातून हा प्रकार घडला आहे का याचा पोलीस कसून तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।